block of weight 4 kg is resting on a smooth horizontal plane. एक ब्लॉक आहे, ठीक आहे, ज्याचं वेट किती आहे 4, इज रेस्टिंग ऑन अ स्मूथ हॉरिझॉन्टल प्लेन. इट इज स्ट्रक बाय अ जेट ऑफ वॉटर ॲट अ रेट ऑफ 2 kg/s. म्हणजे काय केलं त्याला आपण, त्याला एक म्हणजे सपोज पाईपने आपण प्रेशर देतो, ठीक आहे, तर त्याचा जो वॉटर फेकण्याचा जो रेट आहे तो किती आहे 2 kg/s ॲट अ स्पीड ऑफ 10 m/s. द इनिशियल ॲक्सेलरेशन ऑफ द ब्लॉकेज, म्हणजे पाईपने ज्यावेळी तुम्ही प्रेशर द्याल, ठीक आहे, तर त्यावेळी ते याच्याकडं पाईप असतात ना, गाड्या साफ करताना, गाड्या धुताना जे पाईप वापरतात जेट, ठीक आहे, प्रेशर पाईप्स, ते प्रेशर पाईप्सने काय केलं आपण 2 kg/s ने त्या ब्लॉकवर ते पाणी फेकलं, ठीक आहे, प्रेशराईज केलं थोडक्यात. तर तो ब्लॉक जो आहे तो ॲक्सेलरेट झाला, तर त्याचं इनिशियल ॲक्सेलरेशन फाईंड करायचं. समजलं का? काय फाईंड करायचं आहे? इनिशियल ॲक्सेलरेशन त्या ब्लॉकचं फाईंड करायचं. तर ब्लॉकचं मास दिलेलं तुम्हाला किती 4 kg, ठीक आहे. हा ब्लॉक आहे सपोज, या ब्लॉकवर आपण काय केलं प्रेशरने पाणी टाकलं, ठीक आहे, जसं मास आहे m, ठीक आहे, मास किती आहे 4 kg, बरोबर, ठीक, मास किती आहे 4 kg, ठीक आहे. तर याचा जो रेट आहे तो रेट दिलेला आहे, ठीक आहे, रेट ऑफ kg/s, ठीक आहे, म्हणजेच तो दिलेला आहे dm/dt, ठीक आहे, तो किती दिला आहे 2 kg/s. dm/dt कुठून आला? ज्यावेळी तुम्हाला प्रपल्शन ऑफ रॉकेट होतं, त्या प्रपल्शन ऑफ रॉकेटमध्ये फोर्स जो होता तो फोर्स आपल्याला फाईंड करायचा होता, ठीक आहे, फोर्स फाईंड करायचा होता. का आलेला तो v/dm/dt, हसू नका रे, v/dm/dt, कायला v/dm/dt, तोच आपण फॉर्म्युला यूज करणार आहे, ओके. वेलॉसिटी सेम आहे, वेलॉसिटी कॉन्स्टंट असल्यामुळे काय आला v/dm/dt. समजलं? करून दाखवू का v/dm/dt कसं आलं? ठीक आहे, dm/dt दिलाय, वेलॉसिटी माहिती आहे तुम्हाला 10 m/s, त्याच्यावरून तुम्ही फोर्स फाइंड करू शकता, बरोबर. फोर्स इज इक्वल टू काय येईल v/dm/dt, v किती आहे 20, dm/dt किती आहे 2, स्पीड 10 आहे, आन्सर नका सांगू रे डायरेक्ट. 10 × 2 किती आलं ते 20 न्यूटन. फोर्स किती आला 20 न्यूटन. क्लिअर आहे? फोर्स किती आला 20. ॲक्सेलरेशन इज इक्वल टू काय येईल, फोर्स इज इक्वल टू m असणार, ॲक्सेलरेशन इज इक्वल टू काय येईल F/m. फोर्स किती आहे 20, ॲक्सेलरेशन किती आहे 4, म्हणजे किती आलं ते 5 कुठून 3 ना, सॉरी 5 m/s². आहे ना, एक ऑप्शन असेल खाली, ठीक आहे. काय ऑप्शन आहे ई ऑप्शनला 5, इथे ऑप्शन आहे ई 5 m/s², हे ऑप्शन. समजले? थांबा पुढचा पण पाहून घ्या लगेच. कुणी पाठवलं? नम्रता ना. नेक्स्ट किती आहे 26 ना, नाही 29, ठीक आहे. 29 एकदा पाहून घ्या, हे नंतर लिहाल, नंतर लिहा बरं, ठीक आहे. 29 सॉल्व कर. 29 पहा, FBD काढा. त्याच्या आधी काय 2 blocks of mass m and 2m, ठीक आहे, are connected by a light string passing over a frictionless pulley as shown in figure. The mass m is placed at the smooth inclined plane of inclination 30 degree. 2m hangs vertically. If the system is released, the block moves with an acceleration equal to. Acceleration find करायचं. समजे काय फाइंड करायचं? ॲक्सेलरेशन, ठीक आहे. माझी FBD काढा, ठीक आहे. हा कुठे mg, ठीक आहे. इथे काय लागेल टेन्शन, ठीक आहे. इथे पण टेन्शन, हा असेल mg sin थीटा, बरोबर. आता ब्लॉक कुठे मूव्ह करताना कन्सिडर करायचे, सपोज इकडे, ठीक आहे. ब्लॉक्स इकडे मूव्ह झाले, याचं ॲक्सेलरेशन वरती झालं, ठीक आहे. तुम्ही कन्सिडर कुठेही करू शकता, ठीक आहे. तर याचं ॲक्सेलरेशन इकडे झालं, इक्वेशन काय लिहाल mg sin थीटा मायनस t, mg sin थीटा मायनस t इज इक्वल टू ma, ठीक आहे. आणि याच्यासाठी काय इक्वेशन लिहाल टेन्शन मायनस mg इज इक्वल टू ma, बरोबर. करेक्ट का?
काय टेन्शन मायनस mg इज इक्वल टू ma, बरोबर. टेन्शन वरती आहे, फोर्स कोणता जास्त आहे, टेन्शन फोर्स जास्त आहे, बरोबर. याच्यासाठी इक्वेशन काय याल, T मायनस mg, इथे m काय येणार आहे, 2m येणार आहे, ठीक आहे, इज इक्वल टू 2ma, करेक्ट. झेपलं. काय फाइंड करायचं तुम्हाला, ऍक्सेलरेशन फाइंड करायचं आहे, ठीक आहे. मग या दोन इक्वेशन्सला जर सबट्रॅक्ट केलं, ऍड केलं तर टी आणि टी कॅन्सल आउट होतो, ठीक आहे. ऍड केलं तर काय होईल बरं, टी आणि टी कॅन्सल आउट होईल, ठीक आहे. ऍडिंग इक्वेशन 1 and 2, टी आणि टी कॅन्सल आउट झाला, राहील काय फक्त mg साइन थीटा आणि मायनस 2mg इज इक्वल टू ma प्लस 2ma 3ma झालं, ठीक आहे. सगळीकडून m घ्या, निघून जाईल, m कॉमन घ्या, निघून जाईल, ठीक आहे. जी साइन थीटाची व्हॅल्यू साइन 30 काय असते 1/2, m कॅन्सल आउट झाला सगळीकडून, ठीक आहे. मायनस 2 जी ची व्हॅल्यू जी तसंच ठेवा, इज इक्वल टू काय येईल 3, m कॅन्सल आउट झालाय, काय आलं a, ठीक आहे. g/2 म्हणजे 10/2, करेक्ट. जी ची व्हॅल्यू काय 10, g/2 म्हणजे किती आलं 5, मायनस हे किती आलं 20 इज इक्वल टू, नाही टाकायची का, बरं नका टाकू, ठीक आहे. म्हणजे इथं काय g/2 मायनस 2g इज इक्वल टू 3 आहे, ठीक आहे. एलसीएम घ्या, ठीक आहे. काही इथे 2 इकडे मल्टिप्लिकेशन जाईल, ठीक आहे. g मायनस 4g अपॉन 2 इज इक्वल टू काय आलं 3 आहे, हा इकडे जाईल, बरं. g मायनस 4g किती राहिला मायनस 3g अपॉन 2, हा 3 इकडे जाईल, 3 2 जा 6 आला, म्हणजे खाली 6 आला, इज इक्वल टू a, 3 1 जा 3 2 जा, म्हणजे a इज इक्वल टू काय आलं मायनस g/2. आता याचा आन्सर मायनस g/2 का आलं, कारण आपण सिस्टमचं ऍक्सेलरेशन कुठे घेतलं, इकडे घेतलं, पण ऍक्च्युअली सिस्टम कुठे ऍक्सेलरेट होणार आहे, या डिरेक्शनला ऍक्सेलरेट होणार इथे, ठीक आहे. का, कारण 2m मास इथे आहे ना, बरोबर. म्हणून g ची व्हॅल्यू हे काय आलं ऍक्सेलरेशन g/2, g/2, ऑप्शन सी. ठीक, दे बंद करू, काय झालं.